नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी घेता अखंड हरिनाम धन्य होई सकळजन। आपल्या महाराष्ट्राला संतांची मानदियाळी लाभलेली आहे। सर्व संतांनी आपल्या अभंग यांच्या माध्यमातून जीवनाचे सार सांगितले आहे। संपूर्ण महाराष्ट्रात वर्षभर विविध ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात येतो। नामदेव शिंपी समाज यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 674व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री संत नामदेव विठ्ठल मंदिर फ्लॅट नंबर 69 AR 5 मार्गशीर्ष सेक्टर दत्त चौक भाजी मार्केटच्या मागे नवीन सिडको नाशिक येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन गुरुवार 25 जुलै ते शुक्रवार 2 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आले होते। शुक्रवार 2 ऑगस्ट 2024 रोजी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तन आणि महाप्रसाद वाटप करून झाली। या अखंड हरिनाम सप्ताहात धार्मिक कार्यक्रमाबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले। यावेळी सप्ताह अध्यक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी गेल्या 8 दिवसांपासून सप्ताहाचे चांगले कार्य केल्याने समस्त शिंपी बांधवांनी त्यांचे आभार व्यक्त केले। वृषाली संजय तुपसागरे, अतुल मानकर, प्रभाकर चळके, येवलाभूषण व प्रसिद्ध व्यंगचित्रकार विनय खंदारे, उपप्रधान ITI मोखाडा, सागर झांबरे उद्योजक, अरुण नेवासकर, प्रमोद पवार, डॉक्टर KR शिंपीसह संपूर्ण संत भोजन कक्ष, ज्ञानेश्वर भांबरे अध्यक्ष, शंकरराव रहाणे उपाध्यक्ष, बांधकाम समिती अध्यक्ष, सोमनाथ गायकवाड सचिव, अभिजित धटिंगन सहखजिनदार, भगवान चांडोले सहसचिव, संदेश रहाणे कार्यकारी सदस्य, सुधाकर टिबे, अशोकराव शिंपी, मदनलाल सदावर्ते, मधुकर खंदारे, प्रशांत वारे, मनोहर रहाणे, विनायक अवसरकर, सचिन सारंगधर, उमेश बकरे, कुमार अकराळे, प्रज्वल लसके, अनिल महाजन, अखंड हरिनाम सप्ताह समिती तथा सांस्कृतिक मंडळ, ज्ञानेश्वर भांबरे, शंकर रहाणे, KR शिंपी, सुभाष लसके, मदन सदावर्ते, श्यामसुंदर रहाणे, भगवान चांडोले, संजय गीते, राजेंद्र निखळ, सोमनाथ गायकवाड, अजय देवरे, अशोक शिंपी, नामदेव बकरे, रामदास गायकवाड, दशरथ रहाणे, रत्नाकर बोटवे, सुदेश धटिंगन, बाळासाहेब खर्डे, प्रशांत वारे, सुधाकर टिबे, चंद्रकांत खर्डे, मनोहर रहाणे, सुधाकर वारे, संजय अवसरकर, राजेंद्र कोतुळकर, नितीन वाईकर, प्रशांत रहाणे, रमण क्षीरसागर, चंद्रकांत सदावर्ते, दिगंबर वटारे, प्रीतम डिगोरे, गोविंद बकरे, संजय चांडोले, राजेश पवार, मनोहर गंगावणे, दीपक खंदारे, राहुल रहाणे, मनोज झांबरे, सचिन सारंगधर, निलेश पवार, ज्ञानेश्वर अवसरकर, राजेंद्र गुजर, तन्मय गुजर, संकेत खंदारे, निलेश डिगोरे, महेश बकरे, योगेश गायकवाड, चेतन खर्डे, द्वारकानाथ लचके, कुमार अकराळे, संदेश रहाणे, वैभव सारंगधर, दिलीप सारंगधर, उत्तमराव निरगुडे, पुरुषोत्तम बकरे, प्रशांत लचके, निवृत्ती आंबेकर, पांडुरंग बोरकर, विलास लचके, राजेश खंदारे, सुहास खर्डे, महिला कार्यकारी मंडळ, भारती शिंपी, लता बकरे, चारुशिला खर्डे, सहसचिव रंजना टिबे, सचिव कल्पना गायकवाड, खजिनदार रमा लचके, सह खजिनदार, महिला कार्यकारी सदस्य शोभा रहाणे, सुवर्णा धटिंगन, हिरा गंगावणे, सुवर्णा अवसरकर, प्रतिभा भडांगे, शीला सदावर्ते, सुजाता रहाणे, चंदा अवसरकर, रुपाली वाईकर, प्रीती भांबरे, रोहिणी लचके, पूजा वारे, पूनम गायकवाड, दीपाली बकरे, अश्विनी वटारे, अपूर्व पवार, मेधा बकरे, शिल्पा अवसरकर, पूनम भुसे, निलंबरी बकरे, छाया रहाणे, स्वप्नाली सदावर्ते, सोनल पोटवे, शीतल अवसरकर, माया अवसरकर, पल्लवी चांडोले, सप्ताह सेवा समिती, ज्ञानेश्वर भांबरे, सोमनाथ गायकवाड, अभिजित धटिंगन, नामदेव बकरे, शंकरराव रहाणे, अनिल महाजन, व्यवस्थापक नामदेव विठ्ठल मंदिर यांनी सप्ताह यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली। याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना समस्त महिलांनी दिली। नमस्कार, मी सौ ज्ञानेश्वर भांबारे। हा जो अखंड हरिनाम सप्ताह आमचा बसलेला आहे तो 29 तारखेपासून ते 2 तारखेपर्यंत आज तो सप्ताहाचा सांगता आहे आणि आज महाप्रसादाचा आज दिवस आहे। आज आता 6 दिवसांमध्ये आम्ही जे कार्यक्रम राबवलेले आहेत ते पाककला आहे, निबंध कला आहे, चित्रकला स्पर्धा आहे, विविध कार्यक्रम आम्ही यामध्ये खूप राबवलेले आहे आणि अतिशय उत्कृष्ट याच्याप्रमाणे आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आमचा जो होम मिनिस्टर आहे हा तर खूप गाजलेला आहे आणि तसंच आमचा हरिपाठ सुद्धा खूप छान प्रकारे होतो इथे आणि खूप मज्जा आम्ही या 7 दिवसांमध्ये करतो। आम्हाला हा सप्ताह संपूर्ण असं वाटतं आणि आमचे जे अध्यक्ष आहे, अध्यक्षांची पूर्ण टीम आहे ती खूप छान प्रकारे आम्हाला प्रोत्साहित करते, आमचे विविध कार्यक्रम घेते, त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मागते।
आणि आमचा जो हा उन्नती ग्रुप आहे हा युवा उन्नती ग्रुप आहे आणि हा इतका जोशीर आहे, इतका त्यांच्यामध्ये पॉवर आहे की सगळे कार्यक्रम एकदम व्यवस्थितपणे त्यांनी राबवलेले आहेत. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. जय नामदेव. जय नामदेव. मी सोनल श्रीकांत बोटवे. आज आमच्या सिडकोच्या मंदिरामध्ये नामदेवांचा संजीवन समाधी सोहळ्याचा आज सांगता झाली आणि आम्ही सकाळपासूनच इथे आलो होतो. सकाळपासून छान कार्यक्रम झाले. आज भोजनाचाही कार्यक्रम होता. आम्ही आज 7 दिवसामध्ये बरेचसे कार्यक्रम राबवले. ज्या महिलांना आपण कधी कार्यक्रम केलेले नाहीये आणि ते करायची इच्छा असते, जसं फॅन्सी ड्रेस झाले, डान्स झाले, हे आपण कधी करत नाही, तर ज्यांच्या अंगात कलागुण आहे त्यांना त्यांचे कलागुण दाखवण्यासाठी आम्ही इथं प्रोत्साहित करतो. आम्हाला मंदिरात बसले सगळं मंडळ, अध्यक्ष झालं, युवा मंडळ झालं, हे सगळे प्रोत्साहित करतात आणि आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला साथ असते त्यांची की तुम्ही करा, आम्ही तुमच्या सोबत आहे. ते कधी आम्हाला कोणत्या गोष्टीला अडवत नाही. जरी आम्ही आता आमचा युवा मंडळ असलं तर आम्ही कधी असे वेगवेगळे कार्यक्रम, आता काल आम्ही दिंडीमध्ये एक वेशभूषा केली आणि आम्हाला ती कधी करायला भेटली नाही, पण मंदिरामध्ये आम्हाला चान्स दिला का तुम्ही करा आणि प्रोत्साहित केलं. तर आम्ही खूप छान प्रकारे मंदिरामध्ये वेशभूषा केली आणि आमचा कार्यक्रम खूप छान झाला. त्यानंतर आम्ही होम मिनिस्टरचा कार्यक्रम पण केला, तर त्यामध्ये पण आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला आणि भरपूर लोकांचा आला की तुम्ही एवढे छान कार्यक्रम घेता आणि बाहेरच्या आमचं बघून बाहेर पण त्यांचे अनुकरण केलं जातंय. आम्हाला फोन येतात, तुम्ही कसं राबवतात, काय करतात, आम्हाला सांगा. दिंडीमध्ये टाळकरी आहेत, त्यांना सगळ्यांना म्हणजे वयस्कर पासून तर लहान मुलं म्हणजे नर्सरीच्या मुलापर्यंत आम्ही प्रत्येकाला कार्यक्रमात सामावून घेतो आणि त्यांना सांगतो. आणि लहान मुलांपासून म्हणजे नर्सरीच्या मुलापासून ते वयस्करांपर्यंत, भजनापासून तर नर्सरीच्या गाण्यांपर्यंत आम्ही कार्यक्रम घेतो, प्रत्येकाला प्रतिसाद देतो. आणि या सगळ्याला आम्हाला आमचे अध्यक्ष श्री भांबारे साहेब, श्री ज्ञानेश्वर भांबारे हे खूप सपोर्ट करतात आणि आमच्या पाठीशी उभे राहतात की तुम्ही करा, तुम्हाला जे लागेल ते आम्ही पुरवणार. त्यामुळे आम्ही आनंदाने आणि उत्साहाने करतो, जसं आमच्या घरचा कार्यक्रम असल्यासारखा आम्ही कार्यक्रम करतो. जय नामदेव. नमस्कार, मी ज्ञानेश्वर धोंडराव भांबारे, अध्यक्ष सिडको परिषद नामदेव शिंपी समाज उन्नती मंडळ सिडको. आमच्या इथे 26/7/2024 ते 2/8/2024 पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह 674वा संजीवन समाधी सोहळा निमित्त आयोजित केला होता. त्याची आज सांगता झालेली आहे. सकाळी समाधी सोहळ्याचे अभंग झाले, त्यानंतर काल्याचं कीर्तन हरिभक्त परायण मोरे आबा यांचं कीर्तन झालं. कीर्तनाला खूप मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी दिला. संपूर्ण मंदिर भरगच्च असं झालेलं होतं. परिसरातील, सिडको परिसरातील, नाशिकमधील आणि पंचक्रोशीतील सर्व समाज बांधवांनी या काल्याच्या कीर्तनाला हजेरी लावली. त्यानंतर महाप्रसादाचं जवळपास 2000 लोकांचं आपण आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी महाप्रसाद चालू आहे. सर्व लोकांना महाप्रसाद खूप या ठिकाणी आवडलेला आहे. भरभरून लोकांनी, सर्व कार्यकारिणीचं, समाज बांधवांनी कौतुक केलेलं आहे. या ठिकाणी 8 दिवस असे भरगच्च कार्यक्रम राबवले, त्याच्यात सर्व समाज बांधवांनी खूप प्रतिसाद दिला. मी स्वतः अध्यक्ष प्लस माझे सगळे कार्यकारिणी कमिटी यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन हा कार्यक्रम राबवला. तसेच आमचे महिला मंडळांनी यांनी सुद्धा खूप कष्ट घेतले. विशेषतः कालचा दिंडीचा सोहळा जो झाला त्यामध्ये वेगवेगळी वेशभूषा करून आमच्या महिलांनी सर्व सिडकोचं आकर्षण करून घेतलं होतं. खूप सुंदर असा आमचा दिंडी सोहळा भव्य आणि दिव्य असा पार पडला. आज महाप्रसाद आणि सांगता आमच्या सप्ताहाची होत आहे आणि खूप व्यवस्थित या ठिकाणी महाप्रसाद झालेला आहे. सर्व समाज बांधव या ठिकाणी खूप आनंदी आहे. समाधी सोहळा या प्रकारे सर्व उत्साहात पार पडला, याबद्दल मलाही खूप आनंद होत आहे. धन्यवाद. अध्यक्ष सिडको परिसर नामदेव शिंपी समाज. आमच्या या शिंपी समाज सिडको मंदिरामध्ये दिनांक 26 तारखेपासून अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन केले आहे आणि रोज सकाळी 8 ते 12 पारायण, नंतर संत भोजन, त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम, पैठणीचा खेळ, मुलांचे फॅन्सी ड्रेस स्पर्धा, लोकपठण, त्याच्यानंतर विविध कार्यक्रम झाले. नंतर विद्यार्थी गुंजवराचा सुद्धा एक छान कार्यक्रम या ठिकाणी झाला. त्याला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद पाल्यांनी आणि विद्यार्थ्यांनी दिला. खूप मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. तसेच काल रोजचा हरिपाठाला सुद्धा इतका प्रतिसाद असतो की पूर्ण मंदिर आमचं पूर्ण गच्च भरून झालं. महिलांचा, विशेष करून महिलांचा या ठिकाणी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. संपूर्ण समाजातून याची त्या आमच्या कार्यक्रमाची खूप वाहवा होत आहे.
आणि या लोकांच्या प्रतिसादामुळे आम्हाला कार्यक्रम करण्यामध्ये अजूनही उत्साह होत आहे. मी स्वतः व माझी सर्व सहकारी टीम यासाठी संपूर्ण रात्र झगडत आहे. आज 1 तारखेच्या द्वादशीच्या निमित्ताने आज पारायण सांगता झाली. पारायण सांगताच्या निमित्ताने आज संध्याकाळी दिंडी सोहळा आयोजित केला आहे. या दिंडी सोहळ्याचं संपूर्ण नेतृत्व आमचे युवा नेते सगळे युवक मंडळाचे कार्यकर्ते त्याच्या आमचे डिंगोरे साहेब, वारे साहेब, त्याच्यानंतर चेतन खर्डे, सूरज निकम, त्याच्यानंतर प्रज्वल लचके व इतर सर्व त्यांचे सहकारी खूप मनापासून सकाळपासून काम चालू आहे. खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा मानस आहे की खूप छान दिंडी या ठिकाणी सिडको परिसरात काढायचं आता ठरलेलं आहे आणि त्याला लवकर 3 वाजतापासून सुरुवात होणार आहे. हे सर्व कार्यक्रम झाल्यानंतर उद्या काल्यात सकाळी संजन समाधीचे अभंग, त्यानंतर काल्याचं कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. मी सर्व भक्तांना, भाविकांना, समाज बांधवांना या ठिकाणी आमंत्रित करतो की सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा व या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. धन्यवाद. मी सुभाष गोपीनाथ लचके, संस्थापक. आजच्या या आपले अध्यक्ष भांबारे यांच्या उपस्थितीत अतिशय असा कार्यक्रम राबवला जात आहे आणि दरवर्षी आपल्या गरीब विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं, लचके पुरस्कार, ग्रॅज्युएट 10वी 12वी डिप्लोमा यांना आपण लचके पुरस्कारातून आणि दर 15 एकादशीला पांडुरंगाला अभिषेक वगैरे सर्व याचं पूजा करतो. सर्व कार्यकारिणी हजर राहते. आता पुढच्या वर्षी नामदेवचा 75 तो कार्यक्रमाचं आम्ही पूर्वनियोजन करून अतिशय असा सुंदर कार्यक्रम करणार आहोत. मी प्रशांत चंद्रकांत वारे, सिडको परिसर नामदेव शिल्पी उन्नती मंडळ कार्यकारी सदस्य. श्री संत नामदेव महाराज यांच्या 674 जयंती पुण्यतिथीनिमित्त सिडको परिसर इथे खूप मोठ्या प्रमाणात समाधी सोहळा साजरा होत आहे. या समाधी सोहळ्यामध्ये आमचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर भांबारे यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम राबवण्यात आले. इथे महिलांचे कार्यक्रम, पुरुषांचे कार्यक्रम, दिंडी सोहळा, कालचा दिंडी सोहळा अत्यंत आकर्षक असा होता. पूर्ण सिडको परिसराचा लक्षवत असं चित्र आम्ही इथे निबंध तयार केला होता. त्याचबरोबर 7 दिवसापासून ते सकाळी काल्याच्या काकड्या आरतीपासून ते संध्याकाळच्या कीर्तनापर्यंत ते संध्याकाळची संत भोजन हे खूप मोठ्या प्रमाणात होत होतं. आजही मोठ्या महाप्रसादाचा खूप मोठ्या संख्येने लोक सहभागी होत आहे व त्या प्रसादाचा लाभ घेत आहे. साधारण 2,500 ते 3,000 लोक इथे महाप्रसाद लाभ घेतील असा आमचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे या संस्थेला शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष श्री सुधाकरभाऊ भडकर, सिडकोच्या लाडक्या आमदार सीमाताई हिरे यांनी सुद्धा इथे भेट दिलेली आहे. त्याचप्रमाणे बंटी तिंदरे, त्यानंतर शिवाजी आप्पा चुंबळे, शिवाजीताई पांडे या असंख्य परिसरातील राजकीय पुढारी इथे येऊन भेट देत असतात आणि आजचाही सोहळा खूप मोठ्या उत्साहात पार पडत आहे. यांचे नेतृत्व लाभलं आम्हाला ज्ञानेश्वर भाऊजी यांच्या उत्कृष्ट नेतृत्व ज्यांनी मागच्या 3 वर्षापूर्वी केलं त्याचीच पोचपावती म्हणून यांना दुसऱ्यांदा समाजाने पुन्हा एकदा ती संधी दिलेली आहे, उपलब्ध करून दिली आहे आणि त्यांच्यावर आम्ही स्वतः कार्य करत आहोत. याबद्दल त्यांचे आणि समाजाचे खूप खूप धन्यवाद देतो त्यांना. त्याचप्रमाणे आमचे माजी अध्यक्ष सुभाषजी लचके यांचे आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन लाभत आहे. शंकरप्पा रहाणे हे आम्हाला खूप सहकार्य करत आहे. त्याचप्रमाणे आमचे कार्यकारी सदस्य युवक मंडळ अमोल सरावर्ते, त्याचप्रमाणे चेतन खर्डे, नंतर निकम असे आमचे असंख्य सभासद. तुम्ही प्रत्येकाचं नाव इथे घेऊ नाही शकत, वेगळी जबाबदारी प्रत्येकाची इथे आम्हाला सहकार्य लाभत आहे. नमस्कार, मी माधवराव रंगनाथ हपडे, राहणार सिडको परिसर. संत नामदेव विठ्ठल मंदिराचे व्यवस्थापक आणि आपले अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर माऊली भांबारे यांच्या अध्यक्षतेखाली समाधी सोहळ्याचं अतिशय उत्कृष्ट असं नियोजन होतंय आणि समाज
पूर्ण समाज एकत्र येतोय आनंदाने. सर्व समाज आनंदित होतोय, हे खूप महत्त्वाचं आहे. थँक्यू. शिरोमणी नामदेव महाराज की जय. नामदेव मंदिर सिडको परिसर याच्यामध्ये तारीख 26 ते तारीख 2/8 नामदेव महाराज मंदिरामध्ये सप्त्याचं आयोजन श्री अध्यक्ष ज्ञानेश्वर भांबारे आणि शंकरराव यांचे सहकारी या सर्व मिळून अतिशय जोरात कार्यक्रम चालू आहे. सकाळचे 5 वाजेपासून तर रात्रीचे 12 वाजेपर्यंत कार्यक्रमाचं नियोजन चालू आहे. अतिशय खेळीमेळीने आणि आनंदाने पूर्ण मंदिर एकदम पूर्ण पब्लिक येत आहे, कार्यक्रमाला येत आहे. प्रशांत वारे, जय नामदेव. सिडको उन्नती नामदेव शिल्पी समाज उन्नती मंडळ यांच्यातर्फे दिनांक 26/7/2024 ते 2 ऑगस्ट 2024 अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. फार मोठ्या उत्साहात इथे पहिल्या दिवसापासून तर आज 7वा दिवस आहे पालखीचा. खूप मोठ्या प्रमाणात पालखीची पण तयारी झालेली आहे. आमचं महिला मंडळ खास करून प्रीती भांबारे, रोहिणी दचके, पूजा वारे, सदावर्ते, बकरीताई, खूप महिला आमच्या खूप उत्साहाने इथे भाग घेत आहेत. खूप सर्व प्रकारचे पैठणीचा खेळ, पाककला स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि आजसुद्धा दिंडीचं खूप मोठ्या प्रमाणात आयोजन केलं आहे. तिथे नियोजन निलेश डिंगोरे यांनी बी मोठ्या प्रमाणात रथ अरेंज केलेलं आहे. सर्व महिलांनी त्यामध्ये उत्साहाने नटून भेटून भाग घेतील. त्याचंसुद्धा तुम्हाला उद्या प्रक्षेपण बघायला मिळेलच. त्याचप्रमाणे आमचे व्यवस्थापक अनिलजी महाजन यांचं पण खूप मोलाचं सहकार्य आम्हाला लाभत आहे. तसेच आमचे अध्यक्ष ज्ञानेश्वरजी भांबारे हे चांगलंच टीम लीड करत आहेत. जय नामदेव. नामदेव शिल्पी समाज सिडको परिसर यांच्या वतीने गेले 18 वर्षापासून या मंदिराची नामदेव पुण्यतिथी सोहळा पार पडत आहे. या ठिकाणी नामदेव परिषदेचे अध्यक्ष विश्वस्त यांचं मोलाचं सहकार्य आणि याचप्रमाणे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर माऊली भांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीम व्यवस्थित 8 दिवस संतभोजन, पूर्ण महिला मंडळाचं सहकार्य या ठिकाणी लाभत आहे. अतिशय प्रोत्साहन, सगळ्या प्रकारचे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, महिला मंडळांना प्रोत्साहन या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी व्यवस्थित हँडल करून मंदिराची शोभा वाढवली. यापुढेही ते असेच सहकार्य सर्वांचे लावून यापुढेही त्यांनी असंच काम उत्कृष्ट पद्धतीने चालू असून त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य मिळत आहे. धन्यवाद. संकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.